नमस्कार मित्रांनो मी आपला मनोहर पाटील आणि आपण पाहत आहात आपले डिजिटल मनोहर मराठी यूट्यूब चॅनल। मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा राजपत्र म्हणजे काय किंवा राजपत्रासाठी लागणारे डॉक्युमेंट्स कोणकोणते, राजपत्राचे फायदे काय व राजपत्र हा डॉक्युमेंट्स आपल्याला कुठे कुठे उपयोगी पडतो, या सर्वांची A to Z माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर चला मित्रांनो, आपण व्हिडिओकडे वळूया। मित्रांनो, राजपत्र म्हणजे काय? मित्रांनो, सरकारी स्तरावर अधिकृत बदल करण्याचा जो डॉक्युमेंट्स असतो त्याला आपण राजपत्र म्हणतो। उदाहरणार्थ, तुमच्या नावात बदल करणे किंवा तुमच्या जन्मतारखेत बदल करणे किंवा तुमच्या आडनावात बदल करणे किंवा तुमच्या नावात चुकीचे असेल काय नाव तर त्याच्यात बदल करणे, या सर्व गोष्टींसाठी तुम्ही राजपत्र हे तुम्हाला उपयोगी ठरणार आहे। आता राजपत्रासाठी लागणारे डॉक्युमेंट्स कोणकोणते? आता राजपत्रासाठी तुम्हाला 4 प्रकारचे डॉक्युमेंट द्यावे लागतात। ओळखीचा पुरावा, पत्त्याचा पुरावा, जन्मतारखेचा पुरावा, फोटो आणि ॲफिडेव्हिट। यापैकी आपण आता पहिलं बघणार आहेत ओळखीचा पुरावा। ओळखीच्या पुरावामध्ये तुम्हाला 4 डॉक्युमेंट्स देणार आहेत। त्या 4 पैकी कोणतेही एक डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे, तरच तुम्ही राजपत्र हे तयार करू शकता। ओळखीच्या पुरावामध्ये 4 डॉक्युमेंट्स आहेत, एक मतदान कार्ड, एक आधार कार्ड, एक पॅन कार्ड आणि एक पासपोर्ट। आता या 4 डॉक्युमेंट्स पैकी ओळखीचा पुरावा म्हणून तुम्ही कोणताही डॉक्युमेंट्स देऊ शकता। त्यानंतर आपल्याला पत्त्याचा पुरावा बघायचा। पत्त्याच्या पुराव्यामध्ये आपल्याला 4 डॉक्युमेंट्स परत दिलेले आहेत। आता 4 डॉक्युमेंट्स पैकी तिथं देखील तुम्ही एक डॉक्युमेंट्स कोणताही प्रूफ म्हणून द्यायचे आहे तुम्हाला। त्यामध्ये तुम्हाला आधार कार्ड परत येईल, कारण आधार कार्ड हा ओळखीचा पुरावा म्हणून चालतो आणि पत्त्याचा पुरावा म्हणून देखील चालतो। तर आपण पत्त्याच्या पुराव्यामध्ये आधार कार्ड पण देऊ शकतो, आपण मतदान कार्ड देऊ शकतो, आपण लाईट बिल देऊ शकतो किंवा आपण आपल्या रेशन कार्ड देऊ शकतो। हे पत्त्याच्या पुराव्यासाठी याच्यामधून कोणतेही डॉक्युमेंट्स तुम्ही देऊ शकता आणि हे डॉक्युमेंट्स सर्वसाधारण नागरिकांकडे सर्वांकडे अवेलेबल असतातच, म्हणून तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही। आता आपण मेन मुद्द्यावर येऊ, आपण जन्मतारखेचा पुरावा काय म्हणून द्यायचा तुम्हाला। तर जन्मतारखेचा पुरावा तुमच्याकडे जन्म दाखला असेल किंवा तुमच्याकडे LC असेल, शाळा सोडल्याचा दाखला, आणि तेही नसेल तर तुमच्याकडे 10वी पास किंवा 12वी पासचे प्रमाणपत्र असतं, ते तुमच्याकडे जर असेल तर ते देखील तुम्ही जन्मतारखेचा प्रूफ म्हणून देऊ शकतात। आता चौथा मुद्दा आहे ॲफिडेव्हिट। आता तुम्हाला ॲफिडेव्हिट कसं करायचं आहे, तुम्हाला शपथपत्र हे ते कसं तयार करायचं आहे ती पूर्ण डिटेल मी तुम्हाला देणार आहे। व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण पहा, अजून शेवटपर्यंत तुम्हाला सर्व महत्त्वाची माहिती देणार आहे मी। तर शपथपत्र म्हणजे तुम्हाला एक 100 किंवा 200च्या स्टॅम्पवर तुम्हाला लिहून घ्यायचं आहे की माझ्या या नावात बदल करायचा आहे किंवा माझ्याकडे 2 नावं आहेत, जन्मदाखल्यावर वेगळं नाव आहे आणि LCवर वेगळे नाव आहे किंवा आधार कार्डवर वेगळे नाव आहे किंवा कोणतेही अदर डॉक्युमेंट्स कोणतेही असो, तुमचे जे 2 नावं असतील किंवा तुमच्या आडनावात बदल असेल, कोण कुड लावतं, कोण येतं आडनाव लावू, म्हणजे माझं आता चव्हाण आहे आणि कोणी जर चव्हाणच्या ऐवजी पाटील लावून घेतलं तर असे 2 आडनावाचे जे बदल असतो त्याच्यासाठी देखील राजपत्र उपयोगी डॉक्युमेंट्स आहे। किंवा मग जन्मतारखेत बदल असतो, एखाद्याच्या जन्मदाखल्यावर वेगळी जन्मतारीख असते आणि शाळेत नाव टाकताना त्याची वेगळी जन्मतारीख होते, यामुळे देखील खूप प्रॉब्लेम्स येतात। तर तुमच्यासाठी हा डॉक्युमेंट्स खूप उपयोगी असणार आहे। तर तुम्हाला स्टॅम्पवर असे नमूद करून घ्यायचे की XYZ नावाचा व्यक्ती आणि CBZ नावाचा व्यक्ती हा एकच आहे, असे नोंद करून, किंवा XYZ नावाची जन्मतारीख आणि CBZ नावाची जन्मतारीख ही एकच आहे, हा व्यक्ती एकच आहे, 2 जन्मतारखा असून हा व्यक्ती एकच आहे असे देखील नमूद करून घ्यायचं आहे। पूर्ण A to Z माहिती टाकून तिथं तुम्हाला नोटरी करून घ्यायची आणि सही शिक्का, नोटरीचा सही शिक्का करून घ्यायचा आहे। असा तुम्हाला अधिकृत एक ॲफिडेव्हिट म्हणजे शपथपत्र त्याला म्हणतो आपण, ते तयार करून घ्यायचं आहे। 2 नावांचे डॉक्युमेंट्स किंवा 2 जन्मतारखेचे प्रूफ तुम्हाला तिथे जोडायचे आहेत, तरच तो प्रूफ तुम्ही ते डॉक्युमेंट्स काढू शकणार। उदाहरणार्थ, तुमच्या जर नावात बदल असेल तर तुम्ही तुमच्या चुकीच्या नावाचा डॉक्युमेंट देखील तिथं जोडायचा आहे आणि तो दुसरा नावाचा डॉक्युमेंट देखील जोडायचा आहे। ते 2 डॉक्युमेंट जोडल्यानंतर ते पुढे तुमचा फॉर्म सबमिट होईल, तरच तुमचा तो अप्रूव्हल होईल। आता 5व्या नंतर फोटो, तुम्हाला तुमच्याकडे 2 पासपोर्ट फोटो असणं गरजेचं आहे। आता पासपोर्ट फोटो तुमच्याकडे हे लेटेस्ट पाहिजे, आत्ताचे पाहिजे, जास्त ओल्ड पासपोर्ट फोटो तुम्ही देऊ नका। आता 6वा पॉईंट आहे मित्रांनो, लक्षात घ्या नीट, तुमच्याकडे गॅजेट डिपार्टमेंटचा अधिकृत अर्ज असणे गरजेचे आहे। आता मित्रांनो, तुमच्या मनात शंका येईल की हा अर्ज आम्ही आणायचा कुठून किंवा अर्ज मिळेल कुठे? मित्रांनो, तुम्हाला कुठं जायची गरज नाही आहे, आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला लिंक देणार आहे, तिथून तुम्ही तो फॉर्म डाउनलोड करा आणि तो फॉर्म तिथं तुम्ही सबमिट करा। तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही, तिथून तुम्ही फॉर्म डाउनलोड करू शकता। तो फॉर्म एकदम अचूक भरायचा आहे, त्या फॉर्ममध्ये कोणत्याही प्रकारची चूक करू नका। मित्रांनो, हा फॉर्म कसा भरायचा, जो गॅजेट डिपार्टमेंटचा जो अधिकृत अर्ज आहे तो कसा भरायचा, याचे मी आय बटनावर एक लिंक दिलेली आहे, तिथं पूर्ण A to Z माहिती, तो फॉर्म कसा भरायचा ते तुम्हाला पूर्ण डिटेल मिळणार आहे। तुम्ही तिथं जाऊन त्या लिंकला क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पहा आणि त्या पद्धतीने तुम्ही एकदम अचूक असा तो फॉर्म भरायचा आहे।
हे बघा, फॉर्मवर जर तुम्ही खाडाखोड केली तर तुमचा जो फॉर्म आहे तो रिजेक्ट होणार आहे. तिथं तुम्हाला सर्व आहे, तुम्हाला जुने नाव टाकायचे, नवे नाव टाकायचे किंवा जुनी जन्मतारीख टाकायची, नवी जन्मतारीख टाकायची, सर्व A to Z माहिती भरायची आणि ऑनलाईन ॲप्लिकेशन करताना तो फॉर्म तुम्हाला तिथं सबमिट करायचा आहे. आता एक प्रश्न पडतो की आता जे लग्न होऊन आलेल्या स्त्रिया असतात, ज्या लग्न होऊन आलेल्या बाया असतात, यांच्यासाठी आता काय करायचं, यांनी कोणते डॉक्युमेंट्स द्यायचे? कारण काही वेळेस काय असतं, एखादी लेडीज ही वडिलांच्याकडे असताना तिला जॉब लागलेला असतो म्हणून ती नावात बदल करू शकत नाही. त्यावेळेस देखील हा डॉक्युमेंट्स खूप महत्त्वपूर्ण असणार आहे की लग्ना अगोदरचे नाव आणि तिच्या लग्न झाल्यानंतर तिच्या हस्बंडचे नाव म्हणजे पतीचे नाव, यांच्या दोघं नावांचा एक प्रूफ म्हणून आपण हे राजपत्र देऊ शकतो. तर त्यासाठी थोडे वेगळे डॉक्युमेंट्स लागतात, ते देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामध्ये तुम्हाला लग्नाचे जे मॅरेज सर्टिफिकेट असतं, लग्न प्रमाणपत्र, ते तुम्हाला तिथं द्यावं लागेल. नाही तर मग तुम्हाला जे समजून घ्या तुमचा डिवोर्स झालेला असेल तर तुम्हाला ते घटस्फोट झाल्याचा डॉक्युमेंट्स तिथं द्यावा लागेल. अशा प्रकारचे डॉक्युमेंट्स देऊन तुम्ही तुमचे नावात बदल, जन्मतारखेत बदल, आडनावात बदल किंवा नावात दुरुस्ती या सर्व प्रॉब्लेमपासून तुम्ही सुटका करू शकतात. आता महत्त्वपूर्ण सूचना जरा ऐकून घ्या. तुम्ही जेव्हा ते डॉक्युमेंट्स किंवा ती माहिती टाकणार तेव्हा चुकीची माहिती देऊ नका. डॉक्युमेंट्स हे क्लिअर अपलोड करा, म्हणजे तुमचे जो फॉर्म आहे, तुमचे जे ॲप्लिकेशन आहे ते रिजेक्ट होणार नाही. आता राजपत्राचे फायदे काय मित्रांनो? राजपत्राचे फायदे, तुम्ही आधार अपडेट करण्यासाठी किंवा शैक्षणिक किंवा राजकीय कोणत्याही कामामध्ये तुम्हाला जर प्रॉब्लेम येत असेल तुमच्या नावामध्ये किंवा तुमच्या जन्मतारखेमध्ये, तिथं देखील तुम्हाला हा डॉक्युमेंट्स एकदम अनिवार्य आहे. किंवा तुमच्या बँकमध्ये तुमचे अकाउंट उघडण्यासाठी किंवा अदर कोणत्याही कामाला तुम्हाला जर अडचण येत असेल तर तुम्ही राजपत्राचे एक झेरॉक्स द्या, तुमचे सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत. कारण हा डॉक्युमेंट्स सरकारी स्तरावर अधिकृत मान्यता देण्यात येणारा हा डॉक्युमेंट्स आहे. म्हणून या डॉक्युमेंट्सची सर्व ज्यांचे प्रॉब्लेम्स आहेत जन्मतारखेत, नावात वगैरे, तर त्यांना खूप महत्त्वपूर्ण असा डॉक्युमेंट्स आहे. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. आणि तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट्स करायला विसरू नका. मी सर्व या प्रश्नांचे उत्तर तुम्हाला देणार आहे. तर चला मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.